हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी. एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आहो तुम्ही करताय, तुम्ही आमच्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणींचे मित्रांचे स्वागत करताय. हो 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 खूप 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 स्वागत करतो. खूप खाली बघा अजून थोडे. हा एवढी उंचीच आहे, काय करायचं आता. होय 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 होय. तर आता आहो घाटी चहा करणार आहेत आणि मी एक नवीन तुम्ही प्रकारचा सगळेजण चहा प्यायलाय, माझा हातचा चहा प्यायला. अरे विचारले बऱ्याच वेळा, कधी सांगणार आहे आपण की तुमची सिक्रेट चहाची रेसिपी काय आहे. आता दाखवूया का आपण? दाखवूया. चला दाखवते मी रेसिपी तुम्हाला. हा तर बोलत बोलत सुचलंय, मी ना आधीमध्ये हे पित असते सब्जा वॉटर. मी तोपर्यंत प्रिपरेशन करतो. हा तर या सब्जा वॉटरनी आणि जिरा वॉटर, हा रात्रभर जिरा भिजत घालायचा आणि सकाळी उकळवायचा आणि गाळून प्यायचं तसंही. आणि या सब्जा वॉटरनी काय होतंय, सकाळी सकाळी अवतार चांगला नसतो आणि त्यामुळे ते शूट नाही होत, म्हणजे शूट करावं असं नाही वाटत. पण आज संडे आहे, मी छानपैकी आवरले स्वतःचं सगळं, तर म्हटलं चला हे दाखवूया, हे शेअर करूया. याचा फायदा होतो वेट कमी करायला. आणि साध्या सोप्या या स्टेप्स आहेत. छोट्या छोट्या बदलामुळे खूप काही काय म्हणतात त्याला, बदल पुढे जाऊन खूप चांगला बदल दिसतो. करताना असं वाटतं आपल्याला की यार काय हे छोटीशी तर स्टेप आहे किंवा हे छोटंसं तरी काम आहे आणि याने काय एवढा फरक पडणार आहे, मेजर पण पडतो. फक्त कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे. मी फक्त 1 महिना हे वॉटर कंटिन्यू करतेय, तर मला छान फरक वाटतोय माझ्या वेटमध्ये आणि इंच लॉस. आणि सकाळी सकाळी मी जेव्हा वेट करते ना, तेव्हा आता बरोबर 55 यायला लागले. पूर्वी कसं असायचं 56.80, 56.90, म्हणजे जवळजवळ 27 कडे काटा, 57 कडे चालला होता काटा माझा. आणि म्हणूनच घाबरायला झालं होतं. आणि या काही छोट्या स्टेप्समुळे, म्हणजे जसं की योगा आणि बाकी आमचं डाएट तर हेल्दी असतंच, तुम्हाला माहिती आहे. आणि हे वॉटर सुरू करा मॉर्निंगला, तुम्ही फरक पडेल नक्की. चला आजचा दिवस कसा आहे बघूया पुढे आपण. माझी साधी आणि सिंपल रेसिपी आहे. इकडे एक छोटासा अद्रकाचा तुकडा घेतला मी आणि 2 छोटेसे इलायची आणि 1 लवंग घेतलेली. हे सगळं बारीक करून घ्यायचं. इकडे फक्त 3 कप चहा बनवायचा असेल तर 1 कप पाणी आणि 2 कप दूध असं मिक्स आहे. पण नॉर्मली असं म्हणतात की पाणी जास्त आणि मिल्क कमी पाहिजे, म्हणजे तुम्हाला डायजेशनला होत नाही. पण आमचा हा घाटी चहा आहे आणि हे आमचे मास्टर शेफ आहे. अद्रक, वेलची आणि हे टाकलं होतं आपण, लवंग. छान उकळवून घेतलाय. इथे मला दम धीर नसतो उकळवण्यामध्ये, त्यामुळे माझा चहा चांगला नाही आहे. माझा फक्कड चहा प्यायला एकदा नक्की विजिट करा. ओय होय 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 ओय होय. कोणाला टोस्ट हवाय, कोणाला चहा हवाय. वरवर पाहता सुरुवातीला लहान बिनमहत्त्वाचे वाटणारे काही बदल जर आपण आपल्या जीवनपद्धतीत, विचार पद्धतीत केले आणि ते जर का दीर्घकाळपर्यंत जपले, जोपासले, तर ते अतिशय लक्षणीय असे परिणाम घडवतात बरं का. अडथळे, पिछेहाट हे तर सर्वांच्याच जीवनाच्या प्रगतीच्या मार्गात येतातच, परंतु आपल्या वाटचालीची गुणवत्ता, जीवनाचा दर्जा आपल्या सवयींच्या गुणवत्तेवर, दर्जेवर ठरतो. जशा सवयी तसे परिणाम. चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य असते. आजच्या ब्रंचमध्ये एक स्पेशल पदार्थ बनवते. बाजरा जो डोडो सिंधी पदार्थ आहे. कदाचित माझं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असू शकतं, पण बाजरीपासून बनवलेलं एक प्रकारचं हे थालीपीठच वाटलं मला. म्हटलं चला ट्राय करून बघूया. आपल्याला तर थालीपीठ करायलाही आवडतं आणि सगळ्या घरच्यांना खायलाही आवडतं. तर भाजी निवडून ठेवलेली असेल तर किती सारा वेळ वाचतो आणि नसेल तर खूप सारा वेळ जातो. हे मी आज दाखवलं. मेथीची भाजी, कोथिंबीर आत्ता निवडून घेतली मी. तर बाजरीचं पीठ घेतलंय अंदाजेच, त्यामध्ये दही घातले, किसलेलं गाजर टाकते, खूप सारी कोथिंबीर, मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून ॲड केली, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची अशी ही जाडसर भरड पेस्ट केलेली आहे ती टाकली, तीळ टाकले, हळद, लाल तिखट, खूप सारा हिंग, कारण तो मला खूप आवडतो, मी सगळ्या पदार्थात ॲड करते म्हणून. आणि यामध्ये तूपसुद्धा घालायचं असतं, जे मी विसरली आहे. तर थोडंसंच पाणी घालून मळून घ्यायचं, कारण भाज्यांचंही पाणी सुटतं आणि आपण दहीही ॲड केलेलं आहे. तर आता गंमत बघा. पुढे
त्या रेसिपीमध्ये म्हणजे मी जी रेसिपी पाहिली होती त्यामध्ये बटर पेपर त्यांनी यूज केलेला होता, म्हणून मीही बटर पेपर घेतला यूज करायला. तर आता राऊंड शेपमध्ये याला कट करून घ्यायचा आहे आणि अगदी फास्ट कारण खूप भूक लागलेली हो सगळ्यांनाच, लेट झालेलं होतं म्हणून मी कट करायला गेले तर हे छोटं झालं आहे. पण गंमत ही नाही आहे, गंमत आणखी पुढे आहे, दिसेलच तुम्हाला. थांबा जरा, बघा की काय मी डोकं लावलं आहे. तर आपण कसं गावाला म्हणजे गावची स्टाईल आमची पश्चिम महाराष्ट्राची थालीपीठ करतानाची म्हणजे धपाटं करतानाची की कपड्याला पाणी लावायचं. तर हे बघा, बटर पेपरला कोणी असं पाणी लावतं का हो? तर मी किती शहाणपणा केला बघा, बटर पेपरला पाणी लावून याच्यावरती हा बाजरा जो डोडो ट्राय करते. अहो कसलं काय, पाणी लावल्यानंतर हा बाजरा जो डोडो जो आहे तो तव्यामध्ये निघेल का? थोडासा तरी मी विचार करायला हवा होता ना. नाही केलं ट्राय. बघा आता पुढे. झाली ना राव फजिती. एक तर दुपारचे 2 वाजले होते, 2:30 वाजेपर्यंत तरी म्हटलं पोटाला मिळेल घरच्यांना. तर बघा हा सारा उद्योग झालेला आहे. कसा बसा तो मी पेपर काढला आणि आपण काहीतरी गणलेलो आहे हे मला इथे समजलं आणि हा पेपर मी टाकून दिलेला आहे. आणि पुन्हा मी आपल्या ट्रेडिशनल पद्धतीवर म्हणजेच कपडा घेऊन कपड्यावरती बिनधास्तपणे आता ही थालीपीठं करते. तर थोडक्यात जी काही मी रेसिपी पाहिली होती ती अशीच होती, बट त्यांनी बटर पेपरला ऑइल लावलेलं होतं आणि ऑइल लावल्याशिवाय अर्थातच निघणार नाही जे काही आपण बनवत आहोत थालीपीठ ते. आणि याला ना त्यांनी लाईन्स मारलेल्या होत्या. अशा पद्धतीचा तो बाजरा जो डोडो होता जो मी आज ट्राय केला. मस्त लागतो हां, पण नक्की ट्राय करा तुम्हीही. घ्या प्लेट घ्या, प्लेट घ्या. खतरनाक भूक लागली. अरे वा, काय लोणीच की नुसतं हे? अरे खूप टेस्टी, खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. म्हणून पैसे घेते ते. दही लावलेलं नव्हतं म्हणून मग आम्ही आमच्या दूधवाल्याकडून दही विकत आणलं. तर इतकं टेस्टी दही आहे ना, लोण्यासारखं आहे. बरीच लोक विकत घेऊन जातात तिथून. नाही पण आपण लावतो ना नेहमी. थांबा, झाले होत आले, भाजत आले. गरमागरम मला ठेवले का दही? इकडे बघ, काय करायचं फायनली? जाऊ ना? जाऊ आता. काय तुझा मोबाईल तर काय तू वापरणार नाहीस. ओके ना, मग घेतलेला डिसिजन तू सांगितलंस त्याप्रमाणे मी प्रो वरून फक्त 17 वर आली आहे. 17च चांगलं आहे. चलेगा ना? हा ओके. माझा सासरा आहे हा. तुम्ही काय बोललात? आहो तुम्ही काय बोललात? फक्त म्हणतेस. फक्तच आहे. बघा पांघरून बघा आमच्या घरात कुठे आले. चलो. थंडीच कमी होत नाहीये. खरंच जायचंय अहो? हो चाललो मी. खरंच? मला अजून बिलीव होत नाहीये. चला मी गाडीत बसल्यानंतर बोलते तुमच्याशी की आता तुम्ही ऐकलंयच की आयफोनचं डिस्कशन सुरू आहे. तर आता कुठे जातोय बघूया आणि का हा असा अचानक डिसिजन घेतलाय तेही मी तुमच्याशी डिस्कस करते. चला. मग खरंच चाललोय आपण अहो? मला खरंच बिलीव होत नाहीये मी असा डिसिजन चेंज केलाय आणि सगळी कल्प्रिट मी आहे ना? खरं तर कल्प्रिट नाही म्हणताय. नाही, प्रॉब्लेम आहे. 2022ला आता ज्या फोनवरून मी रेकॉर्ड करते तो फोन घेतलाय. तर येणाऱ्या 1 महिन्यानी अजून 4 वर्ष होणार आहेत या फोनला. आणि इतका स्लो झालाय हा, इतका स्लो झालाय की काय सांगू मी तुम्हाला. आणि जेव्हा आयफोन 16 आहोंच्यासाठी म्हणून घेतला होता तो आहोने आठवड्याभर वापरला आणि आहो बोलले की नाही तुला व्लॉगिंगला लागतं, कॅमेरा चांगला पाहिजे, हा ॲडव्हान्स आहे, फास्ट आहे, प्रोसेसर चांगला आहे, तू घे. हां तुम्हीच दिला होता ना मला? खरंच दिला होता, अगदी प्रेमानं दिला होता. आठवड्याभर त्यांनी यूज केला आणि मला दिला, मग मी तो वापरत होते. हां पण आत्ता लॅपटॉप घ्यायचा म्हटल्यावर मी यांना माझा 16 दिला आणि 12 घेतला की म्हटलं चला आता मला काही एडिटिंगसाठी वगैरे एवढा काही मोबाईल लागणार नाही आणि मी यूज करते 12 आणि तुम्ही 16 यूज करा. अरे पण कुठलं काय की इतका स्लो आहे की बिचारे नवऱ्यावर म्हणजे मला दया आली की कसं बिचारे वापरत होते इतके दिवस हा फोन. स्लो झाला, इतका स्लो झालाय की काय सांगू. पण थँक्स आयफोन 12 तुला, तू खूप 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 साथ दिलीस मला. खूप छान छान तुझ्या कॅमेरामधून मी कॉन्टेंट क्रिएट केला, मेमरीज रेकॉर्ड केल्या, तुला धन्यवाद. बट आता तुला बदलायची वेळ आली आहे.
तर चला प्रितिशला विचारूनच आयफोन 17 घेते मी. म्हणजे मी ॲक्च्युली प्रो म्हणत होते, पण ह्या ह्यांनी जेव्हा मला समजावलं तेव्हा मी समजले नाही. बट मला प्रितिशने व्यवस्थित समजावलं की 50,000 आणि 17पेक्षा प्रो महाग आहे आणि त्या 50मध्ये काय काय एक्स्ट्रा भेटतंय आणि त्याचा मला कसा यूज नाही आहे, म्हणजे माझ्या ब्लॉगिंगसाठी त्याची नीडच नाही आहे बिलकुल. तर ते मला त्यांना समजावलं तेव्हा मला पटलंय ते, आणि म्हणूनच मग मी आज 17साठी ॲग्री झाली आहे. तर 17 हा आता बजेटमध्ये येणार आहे माझ्या, कारण हा जो फोन आहे ज्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करते त्याला किती रुपये येत आहेत एक्सचेंजमध्ये तेही पाहायचंय. त्या दिवशी चांगली किंमत केली होती. अहो म्हणत होते मला बाई घेऊया इथेच, पण मी ऐकलं नाही. या कॅमेऱ्यामध्ये आणि ते 17मध्ये आता आम्ही पाहिला, मला काही फरकच वाटत नाही, असाच दिसतोय तो. पण फक्त ते टेलिस्कोपिक झूम हे फीचर आहे. फक्त 2-3 फीचर सांगतो मला. मी प्रो पण बघितला, नाही, प्रो मध्ये बरेच फरक आहेत सांगतो तुला. फीचर्स, बट खरंच प्रितिश म्हणतोय तसं आपल्याला गरज नाहीये इतक्या फीचर्सची आणि एवढे पैसे घालवायचे. डिफरन्स काय आहे, बॅटरी ह्याची 3679 mAh काहीतरी आहे आणि त्याची जवळपास 4000 mAh बॅटरी बरं, आहे. ते- पहिला फरक. हां. दुसरा ह्याची रॅम आहे 8GB, त्याची 12GB. ठीक आहे, ते मला सगळं मला सकाळी प्रितिशने सांगितलं हे समजावून, जे तुम्ही सांगताय मला. पण आता आम्ही ना या चिंचवडच्या या काय स्टोअरचं नाव होतं, विनस, आय विनस मधून आम्ही आता फिनिक्सला चाललोय, सॉरी एल्प्रोला चाललोय है ना. कारण तिथे माझी प्राइसिंग या फोनची चांगली केली होती. कुठे? युनिस्टोर. हा, युनिस्टोअर युनिकॉर्न कुठे, तर रामेश्वरम कॅफेच्या बाजूच्या शॉपमध्ये, तिथे चांगली केली होती. आणि याने किती केली? फक्त 12,000 ना. 12,000. याने 12,000 केली. तर आता आम्ही निघालो इथले इथे पुन्हा एल्प्रोला, कारण सेम शॉप इथेही आहे. तर बघूया आता की हे किती प्राइस करतायत, आणि तर मग मी माझा फोन देणार आहे, कारण याने खूप कमी केली प्राइस. मी काय म्हणते ऐका ना, मी असं म्हणते की नाही चांगली प्राइस आली तर हाच राहू द्या मोबाईल. कशाला आलोय मग? अरे नाही मन होते की इतक्या कमी किमतीला हा फोन द्यायला मन नाही होते. 12,000 काही किंमत झाली का सांगा बरं. बरं ठीक आहे, लेट्स होप. आम्ही आलोय खरं, ते शॉप नाही आहे इथे ना. हां, शॉप नाही आहे इथे. ते आता आम्ही रिलायन्समध्ये चेक करणार आणि नाही तर रिटर्न जाणार. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती तिथून इथे आलो, म्हणजेच एल्प्रोला आलो, तर जवळपास आम्हाला 2-1 हजाराचा फरक पडलेला आहे. म्हणजे लिटरली इथे चांगली प्राईस केली माझ्या मोबाईलची त्यांनी. अरे हा, चहा कॉफीची वेळ आहे ही, तरी म्हटलं मला असं का झालंय, त्यात माझे पिरियड्स. चला मी चहा पाजते, तुम्ही मला मोबाईल घेऊन देताय म्हणून मी तुम्हाला चहा पाजते, जास्तीत जास्त कॉफी पाजते. चला आम्हाला लिटरली 1-2 तास आता वाट बघावी लागणार होती, कारण रिलायन्स डिजिटलमध्ये एकही आयफोन 17चं मॉडेल अवेलेबल नव्हतं. ते अवेलेबल करून देणार होते, म्हणून मग चहा कॉफीसाठी वेळ घालवला. घेतला मी एकदाचा. मी तिचं ऐकलेलं आहे, प्रोच्या ऐवजी मी ओन्ली 17 घेतलाय. वाईट तर वाटतंय, 2-3 दिवसात एवढा खर्च केलाय, पण काय ऑप्शन नव्हता. आणि ही बघा खुशी. अहो ना अशा ना वस्तूंमध्ये म्हणजेच गॅजेटमध्ये फार इंटरेस्ट, फार आवडतं त्यांना. मी त्यांना म्हटलं बरं का की हा नवीन तुम्ही वापरा, जो मी 16 वापरत होते तो मला परत द्या, कारण इतका काही मला मेजर डिफरन्स वाटत नाही आहे यामध्ये. पण नाही, आहोंचं म्हणणं आहे की याचा प्रोसेसर खूप चांगला आहे, तुझी फास्ट कामं होतील तर तूच घे. पण आता मी लॅपटॉपवरतीही एडिटिंग शिकणार आहे, म्हणून मी त्यांना म्हणत होते, पण नाही, मलाच दिलेलं आहे फायनली. कधी होणार, कधी होणार. अबाउट 21 मिनिट्स दाखवतोय अजून, एवढा वेळ लागेल. आणि आता इथे हे काय चाललंय माहिती आहे, तर इतकी वर्ष वापरलेला हा मोबाईल, 4 वर्ष, माझा आयफोन 12 परत चालला आहे. त्याला शेवटचा टाटा बाय बाय केलं, खूप वाईट वाटलं, शेवटची कृतज्ञता व्यक्त केली आणि आलो आम्ही आता. कसलं ते प्रोला आहे का? ते प्रो बघ, घेतलायच मला 17 आणि ते फीचर्स विचारतोयस डबलवाले. 2025 मध्ये नाही म्हणता खूप वेळा बाहेर खाल्लेलं आहे. बघा आता करणार काय, 9 वाजलेत, कधी जाऊन बनवणार? 9:15 वाजले, 9:15. आम्ही ना कारचा फोटो नाही काढला आणि कुठे लावली विसरलो. आय थिंक तिकडे आहे का, तेव्हा ती दिसतीये त्या जे गाडी पार्क करतायत ना तिथे. बाय बाय एल्प्रो,
फायनली एल्प्रो मधून माझा आयफोन घेतलेला आहे. हे माझं बर्थडे गिफ्ट असेल. हा येस, आता काय नाही बर्थडेला गिफ्ट. नक्की पुन्हा एकदा म्हणा. काही नाही गिफ्ट बर्थडेला. ओके डार्लिंग. धनी, तुम्हाला 11वीत असताना असं वाटलं होतं की गव्हांच्या या पोरीची मी एवढे लाड करीन? गव्हाण म्हणजे माझं माहेर. हा आणि बाजूलाच यांचं गाव आहे मुळंगाव, म्हणून मी असं म्हणते, कारण आम्ही सोबत जायचो 11वीला कॉलेजला. इन्स्टावरती ना ट्रेंड सुरू आहे की आपापली लव्ह स्टोरी शॉर्ट व्हिडिओमधून सांगतायत. तर माझी ऐकायला आवडेल का? सांगा ना, आमच्याकडे पण खूप आहे सांगण्यासारखं. मी मोठे 2-3 व्हिडिओ लव्ह स्टोरीचे शेअर केलेले आहेत, बट त्यामध्ये मी इतकं काही शेअर केलेलं नाहीये. तर मिनी ब्लॉगमधून मी शेअर करू शकते जर का खरंच तुम्हाला पाहायचे असतील तसे आमच्या लव्ह स्टोरीचे, किंवा तिथून पुढे आम्ही काय 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 कसं कसं स्ट्रगल केलं त्याच्याशी रिलेटेड. आणि मेन म्हणजे नवीन येणाऱ्या कपल्सना त्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल असं, तर नक्की सांगा मला कमेंट करून, मी ट्राय करते. हां, आणि याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया. मी माझ्या नवीन फोनमधूनच बोलतीये आणि नाही म्हणता म्हणता मी 2 दिवसात भयानक खर्च केलाय. तुम्हाला म्हटलं ना की मी माझं सेव्हिंग सगळं उडवलंय. तर ठीक आहे, चला नवीन वर्षात नवीन उत्साहाने नवीन जोशाने काम करूया आणि डबल टिबल चोबल कमवूया, है ना? तुझ्या कंपनीची बस गेली. चला मग, बाय, लव्ह यू ऑल, गुड नाईट.